ज्या लोकांना विधानसभेला महायुतीला मतं दिलेली आहेत, ज्यांनी वोट हे महायुती म्हणजे शिंदे, फडणवीस आणि दादांना दिलेले आहेत, असे लोक आता पस्तावत आहेत. त्यांना पश्चाताप होतोय की आपण यांना वोट का दिलं, वोट देऊन चूक केली की काय, असं लोकांना वाटतंय. मित्रांनो, आपल्याला याच विषयावरती आज चर्चा करायची. महायुतीला एवढं असं भव्य मताधिक्य मिळालं आणि हे महायुती महाविकास आघाडीला धोबी पिछाड करून हे सत्तेवरती आले. मग त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये काय गोष्टी असतील, काही अपेक्षा असतील ह्या शासनाकडनं, ह्या सरकारकडनं. यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत म्हणून यांनी याला वोट केलं, यांना सत्तेवरती बसवलं. ते पण एकतर्फी 230 प्लस लोक यांचीच आहेत. म्हणजे एक हाती सत्ता यांच्या स्वाधीन केली, यांच्या गळ्यात टाकली. पण त्यानंतर यांनी लोकांना दिलं काय, याकडे सर्वांचं लक्ष आहे. निवडणुका झाल्या, ह्याचा पुढला घटनाक्रम सर्वांनी बघितलाय. पण ज्या वेळेस लोकसभेला यांना मोठी यांची हार झाली, लोकसभेला ज्या वेळेस महाराष्ट्रामधून हे महायुती संपते की काय असं पण लोकांना वाटू लागलं होतं. मग त्यावेळेस जे आता जो नंगा नाच चालू आहे, मंत्री पदावरून जी नाराजगी चालू आहे, मग त्यावेळेस हे मंत्रिपद मागणारे, मला मंत्रिपद नाही दिलं तर माझा समाज नाराज होईल, माझा मतदार नाराज होईल किंवा माझा विशिष्ट वर्ग नाराज होईल असं बोलणारे त्यावेळेस कुठं गेले होते. लोकसभेला हार झाली त्यावेळेस एकही समोर नाही आला, एकानेही बोललं नाही की महायुतीचा पराभवामध्ये मला सुद्धा वाटा आहे, माझ्यामुळे सुद्धा ही हार झालेली आहे, कुठेतरी मी पण कमी पडलोय, कुठेतरी मी पण ह्या गोष्टीचं कारण आहे ज्यामुळं महायुतीला अपयश हे लोकसभेला मिळालं, असं कोणीच म्हणलं नाही. फक्त एकटे देवेंद्र फडणवीस बोलले होते की ह्या हारीला, ह्या पराभवाला रिस्पॉन्सिबल जबाबदार मी आहे, मी आता ह्याचा राजीनामा देतो आणि सरकारमधनं बाहेर पडून मी एक कार्यकर्ता म्हणून कार्य करतो भाजपचं, युतीचं. पण त्यांच्याशिवाय मला आठवत नाही कुठला नेता पुढे आला त्यानं सांगितलं की आता माझ्यामुळं मी जबाबदार आहे ह्या गोष्टीला, या हारीला, त्यामुळं आता मी राजीनामा देतो किंवा मी ह्याचा हे जी जबाबदारी मी घेतो, असं कोणीही बोललं नाही. पण ते लोक आता बोलतात की आमच्यामुळं, माझ्यामुळं, माझ्या समाजामुळं एवढं काही घडून आलंय, एवढं यश मोठं मिळालंय. ज्या गोष्टीमुळं अपयश तुमच्यामुळं पराभव झाला नसेल तर तुमच्यामुळं विजय सुद्धा झाला नाही, ही गोष्ट 100% आहे. मग अशा वेळेस त्यावेळेस म्हणजे 4 जून नंतर हे लोक कुठं गेले होते शेपूट घालून हे काय माहिती नाही. पण ते आत्ता आलेले आहेत, ते आता फिरत आहेत. त्यामध्ये मुनगंटीवार असतील, भुजबळ असतील, तानाजी सावंत असतील, असे अनेक नाराज जे आमदार आहेत, खूप नाराज आहेत महाराष्ट्रामध्ये. का बरं? एका खुर्ची करता, लाल दिव्याच्या गाडी करता. पण यांना एक गोष्ट कळली पाहिजे की माजी मुख्यमंत्री जे आहेत, मोठे मोठे मातब्बर नेते आहेत, ह्या नेत्यांना ह्या विधानसभेमधून अपयश आलंय, त्यांना पराभव पत्करावा लागलाय, त्यांचं राजकीय करिअर सुद्धा डगमगा लागलंय. अशी अवस्था हे लोकांनी वोटिंगद्वारे करून त्यांची ठेवलेली आहे. इथपर्यंत यांना याची जाण नाही. आणि आता जो प्रकार चालू आहे, निवडणुका झाल्या, निकाल लागल्या, असं मोठं असं यश मिळालं, पण तिथं एक पुढला गोष्ट आली, ते म्हणजे मुख्यमंत्री कोण, तो तिढा सुटला. पुढला होता जागा कोणाला जास्त मंडळामध्ये. पुढला प्रश्न असा आला की 230 आमदार आहेत आणि 43 ते 42 काही मंत्री आहेत. त्या 230 मध्ये 43 जागा वाटणं खूप अवघड आहे आणि चॅलेंजिंग पण आहे. मग अशा वेळेस सर्वांना हा अट्टहास का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की लोकांना तुम्हाला निवडून का दिले, तुमच्याकडे त्यांची अपेक्षा काय आहेत, तुम्हाला त्यावेळेस तुम्ही पडलात त्याच्याहून तुमची जी आताची अवस्था आहे, तुमचं राजकीय अस्तित्व आहे, ते खूप चांगलं आहे आणि तुम्हाला त्या खुर्चीवरती आणून बसवलं गेले. आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे एक सरकार म्हणून, हे विसरलेले आहे.
त्यामध्येच काही योजना असतील, त्यामध्ये काही लोककल्याणकारी योजना असतील, त्या महिलासुद्धा, ते पुरुषसुद्धा आज नाराज आहेत. का नाराज आहेत? कारण आता निकाल लागून एवढं होऊन इतके दिवस झालेत, त्यांच्याविषयी त्यांच्याकरता निर्णय अजून समोर आले नाहीत. आता तरी मध्ये दुसरं चालू झालं, ते म्हणजे देशमुखांची हत्या प्रकरण असेल बीडमधलं, किंवा परभणीचं प्रकरण असेल, त्यानंतर मुंबईचं काल परवाचं मॅट्रा कल्याणचं ते परप्रांतीयानं मारलेलं, असे अनेक असंख्य मॅटर सुद्धा समोर येत आहेत. आणि यामध्ये अजून यांचा हाच लफंडाव चालू आहे की मंत्रिमंडळामध्ये स्थान मला मिळालं नाही, माझा समाज नाराज आहे. ही नाराजगीच दूर करायची आहे तुम्हाला 5 वर्षामध्ये, तर तुम्हाला लोकांसाठी काय काम करायचं आहे. तुम्हाला लोकांनी आमदार केलं, तुम्हाला निवडून दिलं, का दिलं? की लोकांच्या कामासाठी दिलं. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक मतभेदासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्हाला निवडून दिलं नाही. तुम्ही ही गोष्टी विसरून चाललात. म्हणून लोकांना वाटतंय आम्ही एक हाती महायुतीला वोटिंग केली, एक हाती सत्ता दिली, हे आमची चूक झाली की काय, असं लोकांना वाटतं. आता सरकारनं, ह्या लोकांनी यातून बाहेर पडून, ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडून त्यांनी लोकांसाठी काहीतरी करता येईल का, नवीन कल्याणकारी योजना असतील, यांची विस्तार असेल, ह्या ज्या गोष्टी असतील त्याकडे लक्ष द्यावं. पण या ठिकाणी वारंवार दोघा तिघाविषयी मला बोलावं वाटतं. त्यामध्ये तानाजी सावंत असतील, भुजबळ असतील, मुनगंटीवार असतील, हे लोक ज्यावेळेस लोकसभेला अपयश आलं त्यावेळेस हे लोक कुठे गेले होते, आणि त्यावेळेस लोक समोर का नाही आले? ते आज समोर येत आहेत, आम्हाला मंत्रिपद द्या, आमच्यामुळं किंवा आमच्या पाठीमागं हा समाज आहे, हा समाज नाराज होईल. ते आत्ता पुढे का आलेत? ते त्यावेळेस पुढे आले असते लोकसभेला तरी मनाला काहीतरी वाटलं असतं, कारण हे व्यक्ती, हे लोक खरेच एक नेता म्हणून आहेत आणि हे खरे त्यावेळेस पुढे आले होते. पण असं कोणीच नाही आलं, आणि देवेंद्र फडणवीस फक्त एकटे समोर आले होते. त्यामुळं त्यांच्या प्रति लोकांची सहानुभूतीसुद्धा आहे. एक अभ्यासू नेतृत्व, एक व्यक्ती म्हणून जे साहेबांचं नाव आणि चेहरा आहे, हा सर्व महाराष्ट्रांना आवडतोय, म्हणून ते आज मुख्यमंत्री आहेत दुसऱ्यांदा. एकूणच हे प्रकरण आहे. पण या ठिकाणी यांना एक गोष्ट कळली पाहिजे की लोकांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या मोठ्या लोकांना, नेत्यांना, माजी मुख्यमंत्र्यांना, माजी मंत्र्यांना त्यांनी फक्त आमदार होऊ दिलं नाही, आणि त्यांनी आपल्याला आमदार केलं. म्हणून आमदार म्हणून आपली जबाबदारी काय, आपली रेस्पॉन्सिबिलिटी काय ह्या लोकांच्या बाबतीमध्ये, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लोकांच्या समस्येला कसा आपल्याला न्याय देता येईल, लोकांच्या समस्या आपल्याला दूर कशा करता येतील, याकडं पूर्णपणे सर्वस्वी लक्ष असायला पाहिजे होतं. ज्या काही घटना घडतात सध्याच्या, त्यावरती तोडगा उपाय हे देवेंद्रजी काढतीलच, कारण त्यांच्याकडनं लोकांना अपेक्षा आहेत. कारण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हा करेक्ट आणि योग्य चेहरा लोकांना आता वाटतोय. कारण याविषयी तुम्हाला मनाचं गोष्टी बोलत नाही. एक वोटर म्हणून, ॲज अ एक मतदार म्हणून, माझं वैयक्तिक मत मुळीच नाही. हे मत महाराष्ट्रामधील तमाम मतदाराचं आहे. महाराष्ट्रातील त्या प्रत्येक मतदाराला असं वाटतं की ज्या मतदारांनी वोटिंग हे युतीला केलेली आहे, त्यांना आज असं वाटायला लागलं आहे की आम्ही काहीतरी चूक केली. जर या ठिकाणी जर महाविकास आघाडी असली असती, आम्हाला ही गिल्ट फील झाली नसते जे आता गिल्ट फील होते. त्यावेळेस आम्हाला गिल्ट फील हे झाली असते की जाऊ द्या, आपण यांना वोटिंगच नाही केली. पण आता गिल्ट अशी फील होते, आपण यांना वोटिंग केली, आपण यांना खुर्चीवर आणून बसवलं, पण आपला भ्रमनिरास होतो की काय, पण आपल्याला डावललं जातंय मतदाराला. ते कसं बघा, मतदारांनी तुम्हाला बहुसंख्य असं अमूल्य तुम्हाला वोट देऊन निवडून आणलंय. तुम्ही अशी दिरंगाई करत असाल, तुम्ही संविधानिक तुम्ही गोष्टी मानायला तयार नसाल, तर हा त्या मतदाराचा अपमान आहे ज्याने तुम्हाला वोट केलंय. तुम्ही त्या वोटला न्याय द्या, आणि तुम्ही लोकांसाठी, लोकांकरता, लोकांच्या हिताकरता, लोक कल्याणाकरता नवीन नवीन योजना असतील, नवीन नवीन काही
प्रकल्प असतील ते आणायचा प्रयत्न करा. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस डोकं वरी काढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्त्या वाढलेल्या आहेत. महिला सशक्तीकरण असेल, महिला सुरक्षा असेल, या असंख्य असे प्रॉब्लेम्स आहेत. हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. जर तुम्ही तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसाल, तुम्ही तीन पक्षामधील तुमच्या जर समस्या सॉल्व्ह होत नसेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या समस्या सॉल्व्ह कशा करणार, हा एक प्रश्न लोकांना पडतोय. एक मतदार म्हणून, एक भाजपला वोट केलेला व्यक्ती म्हणून हा प्रश्न जर मला पडलाय, हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आपण वोट का दिलं होतं आणि आपल्याला वोट दिल्यानंतर आपल्याला रिटर्न काय मिळतंय, हे सुद्धा लोक बघतात. ते मीही बघत आहे आणि हे पूर्ण मतदार बघतात. ह्या लोकांना न्याय द्यायचं काम ह्या शासनाने करावं आणि ज्या गोष्टी असतील त्या लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावून तुम्ही देशाकरता, आपल्या राज्याकरता तुम्हाला काय करता येईल आणि तुम्हाला ज्यांनी वोट केले त्यांची अपेक्षा काय होत्या आणि त्या तुम्ही अपेक्षा कशा पूर्ण कराल याकडे तुमचा फोकस हा पूर्णपणे असायला पाहिजे. जर असं होत नसेल तर लोकांना परत असंच वाटायला लागेल की आम्ही आता यावेळेस चूक केली, पुढच्या वेळेस ही चूक करणार नाही आणि आता आम्ही तुम्हाला मतं देऊन, तुम्हाला वोट देऊन पस्तावत आहोत, ही भावना लोकांमध्ये वारंवार डोकं काढू लागेल एवढं नक्कीच आहे. तुमचं एकूणच या प्रकरणावरती, ह्या सगळ्या घडलेल्या घटनाक्रमावरती म्हणजे प्रतिक्रिया काय आहे नक्कीच आम्हाला कळवा आणि तुम्हाला तुमचं मत तर कळवाच, पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ शेअर करत चला. उद्या भेटू परत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.